बघा आपण तिळाची चिक्की बनवणार आहे. आता इथं मी तीळ घेतलेली बिना पाल्याची आणि ती बघा अशी भाजून घेणार आहे थोडीशी. आणि बघा अशी मी छान अशी मस्त भाजून घेतलेली बघा थोडीशी. आणि बघा आता मग छान अशी भाजून झालेली आहे. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा अशी मक्खन आहे, मक्खनची पावडर केलेली आहे बघा, ती आपण थोडीशी भाजून घेऊ. बघा मक्खन आहे, मक्खनची अशी मी पावडर करून ठेवलेली आहे. दुधामध्ये खाण्यासाठी छान अशी पौष्टिक आहे बघा. ती पण अशी थोडीशी भाजून घेणार आहे. हे पण थोडेसे भाजून झालेले आहेत. आपण हे पण काढून घेऊ. आणि हे बघा असं मस्त भाजून घेतलेले आहे मक्खन आणि हे तीळ आहे बघा. आणि इथं मी शेंगदाणे बघा मस्त असे भाजून घेतलेले असे थोडं सर्व काढून घेऊया असे बघा. हे बघा असे सगळे वडे काढून घेतलेले शेंगदाण्याचं. नंतर आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. आता थोडंसं तूप टाकून घेतले आणि तुपामध्ये बघा आता मी ना गूळ घालून घेते बघा. बघा असं गूळ टाकलेलं आहे. छान असं मस्त मिक्स करून घेणार आहे सगळं आपण. आणि बघा असं मस्त आपण पाक करून घेऊया त्या गुळाचं. आणि बघा असं मस्त गुळाचा पाक करून घेतलेला आहे. बघा असं मी प्लेटीत ठेवलेले म्हणजे बघा आपलं छान असं पाक तयार झालेलं आहे बघा. आणि बघा किती छान आपलं पाक तयार झालेलं आहे. चला आपण त्याच्यामध्ये ना टाकून घेऊया. बघा असं आपण हे सगळं टाकून घेऊ. आणि हे बघा असं मस्त आपल्याला शिजलेलं आहे. हे बघा किती छान आपले चिक्की तयार करूया आपण त्यात. इथं बघा प्लेटीला मी तूप लावून घेणार आहे थोडं. आणि बघा मी असं चमच टाकून घेतलेले आहे आणि असं बघा असं छान मस्त हे करणार आहे बघा. गल्लास घेतलेला आहे मी, गल्लासानं असं मस्त हे करणार. हे बघा गल्लासानं काही जमनावर का असं हे व्हायला. तर बघा आपण असं चमच्याच्या साह्याने बघा असं गरम गरम आहे ना करून घेतलेले आहे बघा. असं चिट्ट पाहायला लागले इथे. बघा असं मस्त मी टाकून घेतलेली अशी वडी बघा. हे बघा अशी मी अशी बघा सगळं असं कापून घेतली बघा. आणि बघा तिळाची चिक्की बघा मस्त अशी मी कट केलेली आहे बघा इथे चाकून. आपण थंड झालं का काढून घेऊया बघा. आणि मस्त झालेली आहे बघा. हे बघा अशी मस्त झालेली आहे बघा.
हे बघा अशी मी चिक्की काढून घेतलेली आहे.